होऊन जाईल जेव्हा तुम्ही माझ्या पद्धतीनं एकदा हे मसाला आलू पनीर बनवून पहा। तर चला मग बघूया आजची व्हिडिओ। नमस्ते, मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पनीर बटाटोची मस्त अशी एक भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी बघा इथे 3 कांदे कापून घेतलेले आहेत, असे लांबकुळे कांदे कापून घेतलेले आहेत, टमाटो कापून घेतलेत लांबकुळे, लसूण घेतलाय एक गड्डा, अद्रक घेतले, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या त्या आणि कोथिंबीर। गॅसवर ठेवले बघा कढाई। कढाई चांगली तापली का त्याच्यात ओतूया तेल। आता कढाई चांगली तापल्या त्याच्यात ओतूया तेल, थोडंसं तेल ओतायचं। आता तेल चांगलं तापलंय त्याच्यात टाकूया कांदा। कांदा असा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला। आणि तुम्हाला गाण्याचा आवाज येत असेल तर बाहेर काय फंक्शन चाललेलं आहे त्याचा आवाज यायला लागलाय, समजून घ्या तुम्ही। आता चांगलं असं भाजून घेऊया कांद्याला मिक्स करून। कांदा आता बघा चांगला भाजायला लागलाय, त्याच्यातच टाकूया आपण लसूण टाकूया, अद्रक आणि हिरवी मिरची, त्याला बी जरा भाजून घेऊया मिक्स करून। आता छान भाजायला लागले त्याच्यातच टाकूया टमाटर कापून घेतलेले असे लांबकुळे, त्याच्यातच टाकायचे एक कोथिंबीर बी, ते बी छान असं भाजायचं। आता त्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ, टमाटर आपले लगेचच हे होतात, मग भाजतं जाते, छान असं भाजते लगेच मीठ टाकल्यावर। तर मीठ टाकून 5 मिनिट भाजून घेऊया। आता मस्त भाजले बघा कांदा, टमाटो, लसूण, अद्रक, हिरवी मिरची। आता गॅस करूया बंद आणि ह्याला थंड करून मिक्सरला लावून घेऊया आपण। मिक्सरला बघा एकदम असं बारीक करून घेतलंय, पाणी बिनी काय वापरलं नाही, तसंच बारीक करून घेतलेलं आहे। आणि गॅसवर ठेवल्या कढाई, तीच कढाई ठेवलेली आहे। आता कढाई चांगली तापल्या त्याच्यात टाकूया तूप, 2 चमचे बघा तूप। आता त्याच्यात ओतूया थोडंसं तेल, आता तेल चांगलं टाकले त्याच्यात टाकायचं 1 चमचा जिरं चांगलं भाजले ते त्याच्यात टाकूया थोडंसं हिंग। गॅस एकदम कमी करायचा आहे। त्याच्यात टाकू आपलं कोल्हापुरी लाल तिखट 1.5 चमचा, छान असं हलवून घेऊया। आणि त्याच्यात टाकूया जो मसाला आपण बनवून घेतलाय ते, छान असं भाजून घेऊया मसाल्याला। बघा छान असं मिक्स करायचं। आता ह्याच्यात टाकूया 1 चमचाभर हळद। आता हळद टाकूया अर्धा चमचा, धना पूड एक अर्धा चमचा, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर। आता इथे पनीर मिक्स मसाला घेतलाय बघा, ते 1 चमचाभर टाकूया। आता छान असं मिक्स करून भाजून घेऊया मसाले। अभी 1 मिनिट भर ना झाकून आपण मस्त असं मसाला शिजवून घेऊया। मसाला चांगला आपला भाजलाय का बघूया। तर बघू शकताय तुम्ही किती मस्त असं भाजलाय, कसं तेल सुटलंय कढईने, बघा किती छान असं तरी आले तेलाचे। तर आता मिक्स करून घेऊया। जेवढा मसाला छान भाजेल ना तेवढा आपली रेसिपी छान बनणार। आता बटाटो बारीक अशी कापून घेतलेत बघा, ते घालूया याच्यात टाकूया आणि मिक्स करूया। आता मिक्स करून घेतलंय। आता ह्याच्यात ओतूया पाणी
आणि पाणी गरम करून घेतलंय बघा मी, एक ग्लासभर गरम करून घेतलंय. ओतूया आणि मिक्स करूया. ह्याच्यात टाकूया पनीर बी अशी बारीक कापून घेतलेत बघा, ती बी टाकूया. आता पनीर टाकून घेतलंय, चवीप्रमाणे मीठ टाकूया. आपण पहिलं बी मीठ टाकलेलं आहे मसाले भाजताना, तर बघूनच ही करा, मीठ वापरा. आता मीठ टाकले, त्याच्यातच टाकूया अशा हिरव्या मिरच्या लांबकुळ्या कापून घेतले त्या, ती टाकूया. भाजीला एकदम मिक्स करून घेऊया पनीरला. आणि मिनिटभर झाकून गॅस कम करून शिजवून घेऊया. गॅस कम करायचा एकदम. बघा 5 मिनिटं मस्त असं शिजवून घेतलंय आणि किती छान शिजलंय बघा. तरी बघा किती छान आलेले आहे. आता त्याच्यावर टाकूया कोथिंबीर बारीक अशी कापून घेतलेली. मस्त असं बनलंय बघा, किती छान झाले भाजी आणि खायला एकदम रेडी आहे. तर सर्व करूया. बघा मस्त अशी बनलेली आहे भाजी आणि किती छान झालेली आहे बघा. एकदम तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि कशी वाटली ते बी सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत संध्याकाळच्या 6 वाजता. तोंडपतूर बाय.